नमस्कार, मी पूनम चौगुले। जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा आढावा आपल्यापर्यंत झटपट पोहोचवणाऱ्या 7:12च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। दररोज सायंकाळी 7 वाजता प्रक्षेपण आणि दुपारी 12 वाजता पुन्हा प्रक्षेपित होणाऱ्या या बातमीपत्रात आज पाहूया जिल्ह्याच्या ठळक घडामोडी। पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे इथल्या संजीव सहकारी औद्योगिक संस्थेच्या सभासदांनी आणि कर्मचाऱ्यांनी संस्थेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप केलाय। याबाबत आज आंदोलन करत गैरव्यवहार करणाऱ्या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी सभासदांनी केली आहे। दरम्यान संस्थेचे कर्मचारी महादेव विठ्ठल चव्हाण यांनी आज संस्थेच्या प्रांगणामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। मात्र कोडोली पोलिसांनी वेळीच धाव घेऊन महादेव चव्हाण यांना आत्मदहन करण्यापासून परावृत्त केलंय। पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळी इथं संजीव सहकारी औद्योगिक संस्थेची स्थापना 1995 साली झाली। या संस्थेमार्फत गॅस प्लांटची उभारणी करण्यात आली होती। या गॅस प्लांटमध्ये घरगुती वापरासाठी तसंच कमर्शियल वापरासाठी असलेल्या गॅस टाकीचं रिफिलिंग करण्यात येणार होतं। या माध्यमातून परिसरातील काही तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या। त्यासाठी या संस्थेनं बोरपाडळी इथं 3.5 एकर जागा खरेदी केली आणि परिसरातील लोकांकडून भाग भांडवल संकलित करून प्लांट उभारण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून अर्थसहाय्य उपलब्ध केलं। मात्र काही कारणांमुळे हा प्लांट उभा राहू शकला नाही। त्यामुळे अपूर्ण अवस्थेतील हा प्लांट गेल्या कित्येक वर्षापासून बंद आहे। तर दुसरीकडे या संस्थेच्या मालकीची 1 एकर जमीन संस्थेचे अध्यक्ष सुभाष झेंडे यांनी विकली आहे, तर उर्वरित जमीन भाडेपट्ट्याने देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। या प्रकाराला संस्थेचे सभासद आणि कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शवलाय। संस्थेचा कारभार पारदर्शक नाही, परस्पर निर्णय घेतले जातात। त्यामुळे संस्थेनं सर्वप्रथम सभासदांची आणि कर्मचाऱ्यांची देणी द्यावीत अशी मागणी सभासद आणि कर्मचाऱ्यांची आहे। त्यासाठी वारंवार लेखी मागणी करूनही अध्यक्ष सुभाष झेंडे यांनी दाद दिलेली नाही। त्यामुळे संस्थेचे ठेवीदार तसंच कर्मचारी महादेव चव्हाण यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। त्यानुसार चव्हाण हे सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास संस्थेच्या कार्यस्थळावर आले। तिथं त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना वेळीच अडवून त्यांची समजूत घातली। दरम्यान या संस्थेचे सभासद कर्मचारी गरीब आहेत, त्यांना न्याय मिळावा अशी अपेक्षा सभासदांची आहे। संस्थेचे 2000 सभासद आमच्या मार्फत आम्ही केलेले आहेत आणि 1 एकर त्यांनी जमीन विकून संस्थेचं आमचे पैसे परत दिलेले, नोकरांचे पैसे परत दिलेले नाहीत। डिपॉझिट लोकांच्या घेतल्यात, वितरकांच्या सभासदांच्या डिपॉझिट आहेत, सोने तारण आहेत, ते आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला परत केलेले नाहीत। आणि ते म्हणतात सरकारकडं तुम्ही जमा करा। सरकार का देणार? 90 लाख रुपये हे मिळाले सबसिडी नाबार्डचं प्रकरण आहे ते। सरकारकडून त्यांनी सवलत घेऊनसुद्धा जमीन विक्री केली आहे 1 एकर आणि आता भाड्या तत्त्वावर जागा द्यायला चालू केलेलं आहे। तेव्हा आम्हाला न्याय मिळावा कामगारांना, वितरकांना, सभासदांना। जालना इथल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगरूळ आणि कसबा बीड इथं गावातून रॅली काढत बंद पाळण्यात आला। राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। राज्य सरकारच्या आदेशाशिवाय पोलीस लाठीमार करू शकत नाहीत असं सांगून आंदोलकांना रक्तबंबाळ करणाऱ्या राज्य शासनाचा जोरदार निषेध करण्यात आला। जालना इथल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ करवीर तालुक्यातील सांगरूळ आणि बीडमध्ये बंद पुकारण्यात आला। सांगरूळमधील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जलाभिषेक घालून अभिवादन करण्यात आलं। यावेळी युवकांनी हाताला काळी फीत बांधली होती। राज्य शासनाचा निषेध करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। दरम्यान गावातून रॅली काढत सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले। यावेळी सुशांत नाळे, प्रशांत नाळे, प्रकाश तळेकर, सचिन नाळे, शिवराज खाडे, संभाजी नाळे, सागर खाडे, अनिल घराळ यांच्यासह युवक उपस्थित होते। तर कसबा बीड इथंही निषेध सभा घेण्यात आली। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून परिसरातील गावातून रॅली काढण्यात आली। यावेळी झालेल्या सभेत सर्वांनी राज्य शासनाचा जोरदार निषेध केला। यावेळी डीएम सूर्यवंशी, राजेंद्र सूर्यवंशी, बुद्धिराज पाटील, चेतन नरके, पंढरीनाथ माने, दादासो देसाई, शिवाजी लोंढे, धनंजय खाडे, मुकुंद पाटील, नंदकुमार पाटील, हिंदूराव तिबिले यांनी मराठा आरक्षणाबाबत सर्वसामान्यांच्या सहनशीलतेचा अंत बघू नये अशी भावना व्यक्त केली। दरम्यान बीडशेडमधील व्यापारी वर्गानं सर्व व्यवहार बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला। यावेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। जालनामधील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव इथं युवासेना उपजिल्हाप्रमुख अमरसिंह पाटील यांनी एकदिवसीय उपोषण केलं। उपोषणस्थळी नागरिकांनी भेट देऊन पाटील यांना पाठिंबा दिला।
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी शाहूवाडी तालुक्यातील भेडसगाव इथं उपोषण करण्यात आलं. युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख अमरसिंह पाटील यांनी एकदिवसीय उपोषण केलं. मराठा समाजाला कायदेशीर तरतुदीनुसार आरक्षण मिळालंच पाहिजे. शासनानं गांभीर्यानं विचार केला नाही तर शाहूवाडीमध्ये आपण तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पाटील यांनी दिला. दरम्यान सरपंच तेजस्विनी पाटील, उपसरपंच शुभांगी साळुंखे, डॉक्टर सुभाष पाटील, संग्रामसिंह पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, महेश साळुंखे, सागर पाटील, जयसिंग लगारे, अमित नाईक, संदीप कारंडे, शरद पाटील, संजय नाईक, पाटण्याचे सरपंच आनंदा पाटील, उपसरपंच श्रीकांत कांबळे, सचिन रोडे, पिंटू पाटील, सरपंच राजेंद्र नालुगडे, जालिंदर पाटील, सचिन वाकडे यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी उपोषणस्थळी भेट देऊन अमरसिंह पाटील यांना पाठिंबा दिला. गेल्या 15 दिवसापासून पावसानं दडी मारल्यानं कोरडा दुष्काळ पडण्याची चिन्ह दिसू लागली होती. पण शुक्रवार सकाळपासूनच पावसानं भुदरगड तालुक्यात दमदार हजेरी लावल्यानं शेतकरी सुखावलाय. पावसानं दडी मारल्यानं राधानगरी तालुक्यात माळा रानातील भात, नागली, भुईमूग पिकं धोक्यात आली होती. मात्र पावसाची सुरुवात झाल्यानं पिकांना जीवदान मिळालंय. भुदरगड तालुक्यात गेल्या महिनाभरापासून पाऊस नसल्यानं माळा रानावरील पिकांची वाढ खुंटली होती. माळा रानावरील भात, सोयाबीन, भुईमूग, नाचणी पिकांना पाण्याची गरज होती. पण पाऊसच नसल्यानं जमिनीला भेगा पडल्या होत्या. ओल्या चाऱ्याचीही कमतरता भासू लागली होती. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त बनले होते. दरम्यान अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर शुक्रवार सकाळपासून पावसानं जोरदार सुरुवात केली आहे. हा पाऊस पिकांच्या वाढीसाठी पोषक आहे. तसंच जनावरांच्या ओल्या चाऱ्यासाठीही फायदेशीर ठरणार असल्यानं तालुक्यातील शेतकरी सुखावलाय. धरणांचा तालुका म्हणून राधानगरी तालुक्याची ओळख आहे. मात्र यावर्षी फारसा पाऊस बरसलाच नाही. जून महिन्यात पाऊस झाला नाही. महिन्यापासून पावसानं दडी मारल्यानं माळा रानातील भात, नागली, भुईमूग पिकं धोक्यात आली होती. काही शेतकऱ्यांनी विद्युत पंप सुरू करून पिकांना पाणी देण्याचं काम केलंय. मात्र पाण्याअभावी डोंगराळ भागातील पिकं धोक्यात आली होती. यामुळे शेतकरी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होता. शुक्रवारी संध्याकाळपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. यामुळे भात, भुईमूग, नागली आणि ऊस पिकांना जीवदान मिळालंय. त्यामुळे बळीराजा सुखावलाय. आता मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी वर्ग आहे. सध्या सुरू झालेल्या पावसानं पिकांना जीवदान मिळालंय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील साखर संघाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 13 सप्टेंबरला हा मोर्चा निघणार आहे. मागील गळीत हंगामातील ऊसाचा 400 रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी हा मोर्चा असून त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन जनजागृती यात्रेत करण्यात आलंय. कागल इथं हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. मागील गळीत हंगामातील ऊसासाठी साखर कारखान्यांनी 400 रुपयांचा वाढीव हप्ता द्यावा अशी मागणी करत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. या निमित्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्ह्यात जनजागृती यात्रा सुरू करण्यात आली आहे. बाजारात साखरेचा दर वाढला असून साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीतून मोठी कमाई केली आहे. त्यामुळे मागील हंगामातील ऊसाचा 400 रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा या मागणीसाठी 13 सप्टेंबर रोजी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील साखर संघाच्या कार्यालयावर निघणाऱ्या धडक मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर कोंडेकर यांनी केलं. यावेळी बाळासाहेब पाटील, तानाजी मगदूम, राजेंद्र बागल, युवराज गुरव, नितेश कोगनोळे, महादेव भराडे, अजित गुरव, पांडुरंग चौगले, सुरेश बेनाडे, रमेश मांडवकर यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कागल तालुक्यातील बिद्री इथल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याला कोजनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचा सन 2022-23 सालाचा देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प विशेष पुरस्कार जाहीर झालाय. मागील वर्षी कारखान्याला राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कोजनरेशन प्रकल्पाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला होता. या पुरस्कारानं कारखान्याचा सलग दुसऱ्या वर्षी सन्मान होत असून कारखान्याच्या तांत्रिक कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा यशस्वी मोहर उमटली आहे.
को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीनं 26 प्रकल्प राबवणाऱ्या संस्थांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारानं सन्मानित केलं जातं। सहकार क्षेत्रातील प्रकल्पांतर्गत 2022-23चा उत्कृष्ट सहवीज निर्मिती प्रकल्प हा विशेष पुरस्कार बिद्री कारखान्याला मिळाल्याचं, तसंच वैयक्तिक गटातून कारखान्याचे प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर यांना बेस्ट को जनरेशन मॅनेजर हा पुरस्कार जाहीर झाल्याचं महासंचालक संजय खताळ यांनी पत्राद्वारे कारखाना प्रशासनाला कळवलंय। 16 सप्टेंबर रोजी पुणे इथं होणाऱ्या कार्यक्रमात बिद्री कारखान्याला हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि को जन इंडियाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। गेल्या वर्षी राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट को जनरेशन पॉवर प्लांटचा प्रथम क्रमांकाचा तर यंदा कारखान्याला विशेष पुरस्कार मिळाला। सलग दुसऱ्या वर्षी पुरस्कार मिळवणारा बिद्री कारखाना देशातील एकमेव आहे। हा पुरस्कार कारखान्याचे सभासद, अधिकारी, कर्मचारी वर्ग यांना अर्पण करण्यात येत असल्याचं कारखान्याचे अध्यक्ष के.पी. पाटील यांनी सांगितलं। दरम्यान दुसऱ्यांदा जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल कारखान्याचे संचालक मंडळ, प्रशासन, कार्यकारी संचालक के.एस. चौगले, जनरल मॅनेजर व्ही.के. मिर्झी, प्रोजेक्ट मॅनेजर महेश सलगर यांचं अभिनंदन होत आहे। शिरदवाडच्या सरपंच सुजाता कोळी यांच्या विरोधातील अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी झालेल्या सभेत हा ठराव बारगळला। तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाल्याची माहिती रणजित कदम, डॉक्टर बी.एम. मगदूम यांनी दिली। शिरदवाड ग्रामपंचायतीत शिरदवाड विकास आघाडीचे 5, महादेव कोळी गटाचे 4 तर बहुजन वंचित आघाडीचे 6 असं बलाबल आहे। विकास आघाडी आणि महादेव कोळी गट एकत्र आल्यानं सुजाता कोळी यांना सरपंच पदाची लॉटरी लागली होती। मात्र सरपंच सुजाता कोळी यांच्यामुळे विकास रखडल्याचा आरोप करत उपसरपंच अर्जुन कांबळे यांच्यासह 10 जणांनी तहसीलदारांकडे सरपंचांवरील अविश्वासाचा प्रस्ताव दिला होता। ग्रामपंचायतीचे 15 सदस्य असल्यानं हा ठराव मंजुरीसाठी 12 मतांची आवश्यकता होती। याबाबतच्या निर्णयासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली। यामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव दाखल करणारे आणि जयश्री गोडबोले यांच्यासह 11 सदस्यांनी हात उंचावून सरपंच कोळी यांच्या विरोधात मतदान केलं। सरपंचांना स्वतःसह 2 मतं मिळाली, तर सभेला सूरज बरगाले आणि वंदना पाटील हे 2 सदस्य अनुपस्थित होते। अपेक्षित 12 मतं पडली नसल्यानं सरपंचांवरील अविश्वास ठराव बारगळला। दरम्यान सरपंचांनी गावच्या विकासासाठी प्रयत्न केले, पण काहींनी मुद्दाम विरोधासाठी अविश्वास ठराव दाखल केल्यानं तो बारगळल्याचं रणजित कदम यांनी सांगितलं। जे 2022-20 जी.आर. आहे शासनाचा, त्या पद्धतीनं हा विश्वास बारगळला गेला आहे। आमच्याकडे 4 सदस्य असताना त्यांच्याकडे 11 असताना तरी ते कायद्याच्या चौकटीत बसवून कायदेशीर हा बाब अभ्यास करून वरिष्ठांचं COशी सल्ला घेऊन त्या विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांची सल्ला घेऊन त्यांनी हा कायदा पारित केलेला आहे। ज्यावेळेला विकास होतोय त्यावेळेला त्यांचे विचार धरून आम्ही सर्व गटतट सोडून एका ठिकाणी काम करताना सर्व पक्षाचे लोक एकत्र येताना काही विध्वंस लोक या ठिकाणी विकासाला खीळ जाण्याचा प्रयत्न करत होते। विरोधकांनी हेवे दावे विसरून गावच्या विकासासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचं आवाहन रणजित कदम यांनी केलंय। यावेळी डॉक्टर बी.एम. मगदूम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। याबरोबरच 7/12च्या बातमीपत्रात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा 7/12चं बातमीपत्र। चलो तपोवन मैदान कोल्हापूर, कामाचा वादा अजित दादा। रविवार दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता कोल्हापुरात होणार महाराष्ट्राचे तडफदार उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांची उत्तरदायित्व सभा। या सभेला हजारोंच्या संख्येनं उपस्थित रहा। निमंत्रक कोल्हापूर शहर व जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। पारंपरिक आणि नवनवीन डिझाईन्सच्या सोन्या चांदीच्या आभूषणांसाठी इचलकरंजीमधील विश्वासाची परंपरा जपणारे श्री खाटूश्याम ज्वेलर्स सुवर्णभिषी योजना तसेच हॉलमार्क प्रमाणित सोन्या चांदीचे आकर्षक दागिने तयार आणि ऑर्डर प्रमाणे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण श्री खाटूश्याम ज्वेलर्स। प्रथमच दागिन्यांच्या खरेदीवर दागिन्यांचा इन्शुरन्स मोफत करून देणारे एकमेव ठिकाण म्हणजेच श्री खाटूश्याम ज्वेलर्स। तसंच 5000च्या सोने चांदी खरेदीवर आकर्षक भेट। तर आजच भेट द्या तांबे सराफ यांचे श्री खाटूश्याम ज्वेलर्स, घर नंबर 1 व 2, नदीवेस नाका, राजवाडा रोड, इचलकरंजी। संपर्क 7755 05 39 83।
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो। नमस्कार, मी सौ मेघा प्रशांत बांभोरीकर। आत्तापर्यंत आपण बी चॅनल आयोजित आणि राजेश सिल्वर प्रायोजित अधिक मास महात्म्य या कार्यक्रमाचा लाभ घेतला। आजपासून पाहणार आहोत निज श्रावण कार्यक्रम, त्याची उपासना व विस्तृत माहिती रोज संध्याकाळी 6:30 वाजता फक्त चॅनल बी वर। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत राजेश सिल्वर प्रायव्हेट लिमिटेड। थिंक सिल्वर थिंक राजेश। राजेशचे क्वालिटी प्रोडक्ट्स नजीकच्या सर्व ज्वेलरी स्टोर्स मध्ये उपलब्ध। हिरा मोती मिठाई वाले, विविध प्रकारच्या मिठाईंचा गोडवा वाढलाय, कारण आपल्या पेठ वडगाव मध्येच हिरा मोती मिठाई वाले यांनी मोठं दुकान थाटलंय। इथे मिळते दूध, तूप, दुधाची मिठाई, बंगाली मिठाई, साजूक तुपातील मिठाई, खव्याची असंख्य प्रकारची मिठाई आणि ड्राय फ्रुट्स, नमकीनची फुल व्हरायटी, चिवडा, लाडू, जिलेबी, मैसूर पाक असो अथवा काजू कतली किंवा बालुशाही, एक वेळ खाल तर नक्कीच पुन्हा पुन्हा याल। चौधरी बंधू यांचे हिरा मोती मिठाई वाले, पत्ता गणेश मंदिर जवळ कोल्हापूर रोड, पेठ वडगाव। संपर्क 9730 54 90 99। महाराष्ट्र राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची कोल्हापुरात उत्तरदायित्व सभा रविवार दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 4 वाजता। पहा थेट प्रक्षेपण चॅनल बी वर, चॅनल क्रमांक 532 वर। स्वागत उत्सुक कोल्हापूर जिल्हा आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। अभयारण्य क्षेत्रातील मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी करून गावकऱ्यांच्या सहभागातून वन आणि वन्यजीवांचं संरक्षण करणं, त्याचप्रमाणे अभयारण्य क्षेत्रातील गावांच्या पायाभूत सुविधांसाठी 5.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय। त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळेल आणि मानव वन्यजीवातील संघर्ष कमी होईल असा विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला। राधानगरीमध्ये आढावा बैठकीत ते बोलत होते। राधानगरी तालुक्यातील अभयारण्य क्षेत्रातील गावांमध्ये पायाभूत सुविधा मिळाव्यात, तसंच मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष कमी व्हावा यासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेतून 5.5 कोटी रुपयांचा निधी मिळवलाय। या अंतर्गत राधानगरीमध्ये आमदार प्रकाश आबिटकर, तहसीलदार अनिता देशमुख, वन अधिकारी आणि अभयारण्य क्षेत्रातील सरपंच ग्रामस्थांची आढावा बैठक घेण्यात आली। अभयारण्य क्षेत्राशेजारील गावामधील जन, जल, जंगल आणि जमीन या संस्थानाचा शाश्वत विकास साधणं आणि तरुणांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी 5.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय, असं आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले। तर अभयारण्य क्षेत्रातील तरुणांना गावातच रोजगार मिळावा आणि अभयारण्य क्षेत्राजवळच्या गावात शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे। महाबळेश्वरच्या धर्तीवर तालुक्यातील गावांचा पर्यटन विकास व्हावा यासाठी विकास आराखडे तयार केल्याचं गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे म्हणाले। दरम्यान अभयारण्य क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी लागेल ती मदत करणार असल्याचं विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार यांनी सांगितलं। आढावा बैठकीला गटविकास अधिकारी संदीप भंडारे, अरुण जाधव, सुरेश खैरे, राजेंद्र शेट्टी, वनक्षेत्रपाल सुहास पाटील, अजित माळी, अविनाश ताईनाक, राजेंद्र वाडकर यांच्यासह वन्यजीव वन विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।
मूळचे शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी गावचे आणि सध्या मुंबईमध्ये कार्यरत असलेले दत्तसेवा सहकारी पतपेढीचे संस्थापक आणि सर्वोदय सहकारी बँकेचे अध्यक्ष आनंदराव माईंगडे यांना नुकतंच सन्मानित करण्यात आलंय। मुंबईतील भांडूप इथं मी उद्योजक होणारच या संस्थेतर्फे भांडूप एक्सलन्स अवॉर्ड या पुरस्कारानं त्यांचा गौरव झाला। वास्तुशास्त्र तज्ज्ञ रविराज अहिराव यांच्या हस्ते माईंगडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। उद्योजक आणि सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले आनंदराव माईंगडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत 1987 साली मुंबईतील भांडूपमध्ये दत्तसेवा सहकारी पतपेढी सुरू केली। आज ही पतसंस्था मुंबई उपनगरात आदर्शवत काम करत आहे। संस्थेच्या प्रधान कार्यालयाबरोबरच मुंबई उपनगर, सांगली, कोल्हापूरसह संस्थेच्या 18 शाखा कार्यरत आहेत। माईंगडे यांच्या अनुभवाच्या बळावर त्यांची भांडूपमधील सर्वोदय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। इथंही त्यांचं उल्लेखनीय काम सुरू आहे। माईंगडे यांच्या कार्याची दखल घेऊन मी उद्योजक होणारच या व्यासपीठाच्या वतीनं भांडूप एक्सलन्स अवॉर्डनं माईंगडे यांना सन्मानित करण्यात आलं। यावेळी संजय पकाले, अभिनेत्री ऋतुजा बागवे, रेश्मा कारखानीस कुंदन गुरव, आवाज फाउंडेशनचे किरण खोत, संयोजक निलेश मोरे यांच्यासह भांडूप, कांजूर, नाहूर परिसरातील उद्योजक उपस्थित होते। शाहूवाडी तालुक्यातील पेरेड इथल्या लोकसेवा विकास सेवा संस्थेला 14,88,158 रुपयांचा नफा झालाय। संस्थेतर्फे सभासदांना 6% लाभांश देणार असल्याची घोषणा अध्यक्ष सर्जेराव पाटील यांनी केली। संस्थेची 72वी वार्षिक सभा संस्थेच्या सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते। शाहूवाडी तालुक्यातील पेरेड इथल्या लोकसेवा विकास सेवा संस्थेची 72वी वार्षिक सर्वसाधारण सभा सेवानिवृत्त डीवायएसपी बाजीराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली। संस्थेचे सचिव बाबूराव पाटील यांनी अहवाल वाचन केलं। संचालकांनी पारदर्शक कारभार केल्यामुळे संस्थेची प्रगतीच्या दिशेनं घोडदौड सुरू आहे। सभासदांनी आपली कर्ज वेळेवर भरून संस्थेला सहकार्य करावं असं आवाहन बाजीराव पाटील यांनी केलं। यावेळी सचिव बाबूराव पाटील यांचा बाजीराव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी उपाध्यक्ष ए.वाय. पाटील, उपसरपंच शिवाजी पाटील, संचालक आबाजी पाटील, संजय पाटील, विष्णू नलवडे, दत्तात्रय राणे, बळवंत धोत्रे, शामराव पाटील, कृष्णा पाटील, दामोदर भोसले, मधुकर कांबळे, मारुती जाधव, रंगराव डवरी यांच्यासह संस्थेचे सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते। इचलकरंजीच्या पाण्यासाठी राज्य सरकारनं मंजूर केलेल्या सुळकुड पाणीपुरवठा योजनेची कार्यवाही सुरू करावी या मागणीसाठी जनजागरण मोहीम सुरू आहे। या अंतर्गत लोकमान्य टिळक पुतळा ते राजर्षी शाहू महाराज पुतळा या मुख्य मार्गावर मानवी साखळी करण्यात येणार आहे। या साखळीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन सुळकुड पाणी कृती समितीच्या वतीनं समन्वयक प्रताप होगाडे यांनी पत्रकार परिषदेत केलं। राज्य सरकारनं इचलकरंजीला 160,70 लाख रुपयांची सुळकुड दूधगंगा योजना मंजूर केली आहे। मात्र प्रशासकीय मान्यता मिळून 10 महिने झाले तरी विरोधामुळे या योजनेचं काम सुरू नाही। त्यामुळे या योजनेची त्वरित कार्यवाही सुरू करण्याच्या मागणीसाठी सर्वपक्षीय सुळकुड पाणी कृती समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीच्या माध्यमातून इचलकरंजीत जनजागरण मोहीम सुरू आहे। आत्तापर्यंत मुख्यमंत्र्यांना 25,000 पोस्ट कार्ड पाठवली असून 50,000 स्वाक्षऱ्याही जमा झाल्यात। शासनाचं लक्ष वेधण्यासाठी मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे। 11 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली असून तोपर्यंत 50,000 पोस्ट कार्ड 1 लाख सह्यांचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे। मानवी साखळी आणि कृती समितीच्या वतीनं सुरू असलेल्या जनजागरण मोहिमेत नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन यावेळी प्रताप होगाडे यांनी केलं। चंदूर ग्रामपंचायतीनं सुळकुड पाणी योजनेला पाठिंब्याचा ठराव केलाय। याप्रमाणे परिसरातील अन्य ग्रामपंचायतींनी ठराव करून कृती समितीला बळ देण्याचं आवाहन त्यांनी केलं। यावेळी शशांक बावस्कर, महादेव गौड, विकास चौगुले, प्रसाद कुलकर्णी, अभिजित पटवा उपस्थित होते। राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीनं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यगौरव पुरस्कार देण्यात येतो। मिंचे इथल्या आदर्श विद्यानिकेतनचे क्रीडा शिक्षक शिवाजी पाटील यांना या वर्षीचा पुरस्कार नुकताच मिळाला। पाटील यांना मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल त्यांचं अभिनंदन होत आहे। हातकणंगले तालुक्यातील मिंडसे इथल्या आदर्श विद्यानिकेतन आणि ज्युनियर कॉलेजचे क्रीडा शिक्षक शिवाजी पाटील यांना राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यगौरव शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता। मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते हा पुरस्कार नुकताच पाटील यांना प्रदान करण्यात आला।
शिवाजी पाटील हे मूळचे राधानगरी तालुक्यातील मांगोली इथल्या सामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्यांनी आपल्या कौशल्याद्वारे क्रीडा प्रशिक्षक, कोच, राष्ट्रीय पंच, समन्वयक, आयोजक अशी विविध कामगिरी बजावली आहे. या पुरस्कारासाठी त्यांना शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांचं मार्गदर्शन लाभलं. दरम्यान आदर्श विद्यानिकेतनचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर DS घुगरे, सचिव MA परीट, हौशी किकबॉक्सिंग असोसिएशनचे कृष्णात कांबळे, वुशू प्रशिक्षक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी शिवाजी पाटील यांचा सन्मान केला. विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील सणांची माहिती मिळावी आणि संस्कृतीचं महत्त्व कळावं या हेतूनं पन्हाळा तालुक्यातील शाळांमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वेगवेगळ्या वेशभूषा करून चिमुकल्यांनी लक्ष वेधलं, तर शाळेमध्ये दहीहंडी उत्सव साजरा करून विद्यार्थ्यांनी गोपाळ काल्याचा आनंद लुटला. श्रावण महिन्यातील अष्टमी म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा जन्मकाळ. त्यानंतरचा दुसरा दिवस हा गोपाळ काला म्हणून सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शाळा महाविद्यालयामध्ये देखील गोपाळ काला मोठ्या उत्साहात साजरा झाला. पन्हाळा तालुक्यातील करंजपेण, कोतोली, चव्हाणवाडी, घोटवडे, पिंपळे, वाघवे शाळेमधील चिमुकल्यांनी राधाकृष्णाचा वेश परिधान करून शाळेमध्ये हजेरी लावली. चिमुकल्यांनी दहीहंडी सण साजरा करण्यासाठी 3 थर लावले आणि दहीहंडी फोडली. तालुक्यात अनेक शाळांमध्ये उत्साही वातावरणात दहीहंडीचा कार्यक्रम पार पडला. शिक्षक दिनानिमित्त करवीर तालुक्यातील विद्यामंदिर सडोलीमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावत ज्ञानदान करून हा उपक्रम साजरा करत वेगळा आनंद लुटला. करवीर तालुक्यातील सडोली दुमालाच्या प्राथमिक शाळेत शिक्षक दिन अनोख्या पद्धतीनं साजरा झाला. यावेळी शाळेतील काही विद्यार्थी गुरुजन बनले होते. सुरुवातीला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन मुख्याध्यापक अशोक पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. इयत्ता 7वीची मुलं-मुली शिक्षक बनली होती, तर काही शिपाई मामा आणि काहींनी लिपिकाचं काम केलं. मुख्याध्यापकाचा भार उचलला तो वेदिका पारखे हिनं. या बाल शिक्षकांनी स्टाफरूम फुललं होतं. विद्यार्थी शिक्षकांप्रमाणे पेहराव करून आले होते. काही मुलांनी शिक्षकांच्या बोलण्याचं, लिहिण्याचं अनुकरण केलं. भाषा, गणित, इंग्रजी, चित्रकला, खेळ, कार्यानुभव असे सर्वच विषय मुलांनी आपल्या पद्धतीनं शिकवले. एरवी दंगामस्ती करणारे बालशिक्षक आज शांत होते, शिस्तीचं अनुकरण करत होते. हे पाहून या शाळेचे शिक्षक भारावले होते. हा दिवस मुलांसाठी संस्मरणीय आणि आनंददायी ठरला. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात सर्वांनी आपले दिवसभराचे अनुभव कथन केले. यावेळी मृणाल भोसले, अध्यापक महादेव खोंद्रे, एकनाथ कुंभार, चंद्रकांत थोरवत, अध्यापिका सुरेखा नलवडे, योगिता निकम, प्रज्ञा गडकर, अश्विनी पवार यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शासकीय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ द्या आणि कष्टकरी श्रमिकांना सक्षम बनवा, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केलं. राधानगरी पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत आभा आणि गोल्डन कार्ड वाटपप्रसंगी ते बोलत होते. राधानगरी पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत तालुक्यातील नागरिकांना आभा आणि गोल्डन कार्डचं वाटप करण्यात आलंय. आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. यावेळी शासनाच्या विविध योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील राहावं, अशा सूचना संतोष पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तर आयुष्यमान भव या योजनेतून रुग्णांना 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा मिळणार आहे. सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. नोंदणीकृत हॉस्पिटलमध्ये नागरिकांना ऑपरेशन त्याचबरोबर आरोग्याच्या विविध योजना मिळणार असल्याचं आमदार प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं. तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेटये यांनी आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती दिली. कार्यक्रमाला गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारे, शाखा अभियंता सुरेश खैरे, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शेटये, गजानन मोहिते, सुनील कांबळे, प्रवीण कवडे, कृष्णात पाटील, मिनल रामसे, वनिता पाटील, तानाजी धुमाळ, ज्योती कांबळे, दिगंबर कुंभार, निलोफर हातवडे यांच्यासह पंचायत समिती, आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याबरोबरच आजच्या 7:12च्या बातम्या संपल्या. बातमीपत्र पुन्हा पाहू शकता दुपारी 12 वाजता. नमस्कार.